धन्यवाद. महाराष्ट्र न्यूजमध्ये वडगाववासियांचं स्वागत आहे. आज आपण खमसवाडी गटातील आणि देवळाली पंचायत समिती गणातील मौजे, वडगाव, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव या ठिकाणी या निवडणुकीच्या रणधुमाळीच्या कार्यक्रमात ग्रामस्थाच्या प्रतिक्रिया घेत आहे. नाव सांगा. सचिन पवार. काय सांगचाल या निवडणुकीच्या संदर्भात? निवडणुकीच्या संदर्भात सांगायचं झालं तर की दीपक भाऊ काटे हे जिल्हा परिषदचे इलेक्शन लागायच्या आधी 1-2 महिन्यापूर्वी आमच्या गावामध्ये येऊन आम्हाला असं म्हणले की तुमच्या गावात काय कामं करण्यासारखी काय कामं आहेत ते आम्हाला सांगा, आम्ही ती कामं करू. भविष्यात जर ह्या गटामधून जर जागा सुटली तर मला उभा राहायचं आहे, पण मला आधी आपल्या गटामधल्या गावामध्ये विकास कामं करायची आहेत. या माध्यमातून त्यांनी आम्हाला सूचना केल्या. आम्ही त्यांना जे पाहिजे ते सांगितले. त्यांनी आमच्या गावामध्ये शाळेत CCTV कॅमेरे बसवले. एक 25 एक मोठे लॅम्प बसवलेत आणि काही उर्वरित कामं आहेत ते आता आचारसंहिता झाल्यावरती येऊ नाही येऊ ह्या माध्यमातून त्यांनी म्हणले की मी पूर्ण करून देणार आहे. याच्यावर भरोसा आहे का? 100% आजपर्यंत आम्हाला जसं कळतं तसं जितक्या जिल्हा परिषद झाल्या तेवढ्या काळामध्ये एकदा सदस्य निवडून गेला तो कधी आमच्या गावावर आलाच नाही. याच्या अगोदर कधी कुणी असं म्हणजे इलेक्शन लागायच्या अगोदर खर्च केलेला आठवतं का? इलेक्शन लागायच्या आधी तर कवाच कोणी खर्च केला नाही, पण निवडून आल्यावर त्या गावाला कधी दर्शन द्यायला सुद्धा येत नाही ती. मग ह्या माणसाचं धाडस एवढं आहे की निवडून यायच्या आधी ती खर्च करतो म्हणल्यावर ह्या माणसाच्या पाठीमागं 100% उभं राहणार. त्याच्यात काही शंका नाही. काही नाही, काही शंका. नाव सांगा. बाळासाहेब वाघमारे. बाळासाहेब वाघमारे. बाळासाहेब वाघमारे बाळासाहेब वाघमारे. काय करत असता? मी लाईटीचे काम करतो. म्हणजे डेप्याचे. खाजगी का? खाजगी. बर. काय सांगचाल इलेक्शनच्या संदर्भात? इलेक्शनच्या संदर्भात म्हणजे दीपक भाऊ यांनी एवढं म्हणजे चांगल्या दृष्टिकोनातून काम केलेलं आहे त्यांना. आणि उलट मित्र आणखीन 10-5 माणसाला सांगाल कोणी इकडे तिकडे चाललं तर की दीपक भाऊला मतदान करा म्हणून. असं ठरलेलं आहे का? नाही ठरलेलं म्हणजे एक निश्चित केलेला आहे आपल्या मनात बी. आता तुम- जवळचे बी काय उभा राहिलेले आहेत आमच्या, परत त्यांना सध्या नाही, परत दीपक भाऊला मतदान करायचं म्हणजे करायचंच. धन्यवाद. साहेब नाव सांगा. कैलास पवार. काय करत असता? शेती. शेती किती एकर शेती आहे? 4-5 एकर. काय आहे सध्या शेतीत पीक? ऊस. ऊस गेला का जायचा? गेला. कुठल्या कारखान्याला घालवलं? DDN. DDN. भाव चांगला देतोय का? देतात की. बर. आपल्या बरोबर या वडगाव गावातील प्रगतशील शेतकरी म्हणायला काय हरकत नाही. ते ऊसाचं पीक घेतात आणि ते या महाराष्ट्र न्यूजला जे एक इलेक्शनची रणधुमाळी चालू आहे या संदर्भात कार्यकुशल नेतृत्व कुठलं आहे आणि काम करण्याची खात्री किंवा एखादं काम घेऊन आपण त्या व्यक्तीकडे गेल्यानंतर ते काम करून देण्याची त्या उमेदवाराच्या जवळ क्षमता आहे का, त्या अनुषंगाने हे महाराष्ट्र न्यूजला प्रतिक्रिया व्यक्त करीत आहे. बोला, काय सांगचाल या इलेक्शनच्या संदर्भात? आम्ही सध्या वडगाव वाशिम ठरलो की दीपक भाऊ काटे यांना मतदान करायचं. दीपक भाऊ ताटे. ताटे. का बरं करायचं? त्यांनी न सांगता इथे येऊन आम्हाला लाईटीची सुविधा दिली, पुन्हा चौकात रोड करून देतो म्हणले. बर. हम्म. आणखीन काय दिलंय? आणि काय नाही देतो म्हणले ना आल्यानंतर. शाळेचे CCTV दिले. शाळेला CCTV दिलेत का? अं, बर. त्यासाठी दीपक भाऊ ताटे यांना यांना मतदान करायचं. धन्यवाद. गावागावात देतो म्हणलेले. गावात समजा ठिकाणी कॅमेरे बसवले म्हणले. तेच आहे का? अतिशय का करू नये त्याला? माझं मत आहे. का करू नये? अतिशय या गावातील इतक्या दिवस आपण मागं फिरलो. आपण लाईव्ह ऐकत आहात लोकांच्या प्रतिक्रिया आणि विकास कामाचा आढावा. या ठिकाणी सुधाकर घाडगे आपल्या महाराष्ट्र न्यूजला प्रतिक्रिया व्यक्त करतील. प्रथमतः सगळ्यांना नमस्कार.
आता उदाहरणार्थ तुम्ही आता हे मुलाखती घेतल्या त्याच्या संदर्भात पाहिलंय, की ज्या लोकांनी तुम्हाला मुलाखती दिल्यात, हे साधारण कष्टकरी आणि शेतकरी वर्ग आहे. आमचे बाळासाहेब युवा नेतृत्व आहे, पण कष्ट करून खात्यात. आमचे सचिन पवार, कैलास पवार, शिवाजी बनगर, हे रघुनाथ बनगर, दगडू बनगर हे सगळे कष्टकरी वर्ग आहे. ह्यांना म्हणजे मजुरी केल्याशिवाय ह्यांचा काही परपंच भागत नाही आणि राजकारणाशी ह्यांना काही देणं घेणं नाही. पण ह्यांच्या ध्यानामध्ये अशा गोष्टी आल्या, की राजकारणातून एखादं नेतृत्व जर घडत असेल, की गावासाठी एक उपाययोजना म्हणून एखादा जर माणूस पुढे येऊन चांगलं काम करत असेल, तर अशा माणसाच्या मागे जाण्याला काही म्हणजे जाण्यासाठी आपल्याला काही अडचण नाही. हे काम केलेलं पाहून ह्या लोकांना वाटलं, की बाबा ठीक आहे, आपल्याला कुणी वैयक्तिक काय कुणी घरी आणून देणार नाही. पण गावाच्या विकासासाठी जे काम केलं ही सगळ्यासाठी चांगलं काम केलेलं आहे आणि त्या काम केलेलं पाहून ह्यांना आनंद झाल्यामुळे ह्या लोकांच्या भावना अशा झाल्यात, की दीपक भाऊ टाटे साहेबांना मतदान करून त्यांना त्या ठिकाणी नेऊन बसवायचे आणि काही उर्वरित गावातली कामं राहिलेली आहेत, ती त्यांच्या माध्यमातून गावाच्या विकासाच्या दृष्टीने कामं करायची. धन्यवाद. अतिशय या गावातील सुज्ञ मतदारांनी या महाराष्ट्र न्यूजला त्यांच्या भावनेतून प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत आणि या महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून मी सध्या संपादक या नात्यानं विनंती करतो, ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानिक पद्धतीनं आपल्याला अमूल्य मतदानाचा हक्क दिलेला आहे, तो योग्य उमेदवाराला मतदान करावं असे महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून मी आश्वासित करतो.